नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रवीण अकॅडमीत आपलं स्वागत। स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात कोणताही प्रॉब्लेम येत असेल तर मला 7410009900 किंवा 8605523354 या नंबरवर कॉल करून तुमच्या शंका विचारू शकतात। मित्रांनो, प्रवीण अकॅडमी मध्ये एमपीसी असेल, यूपीसी असेल, बँकिंग असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या सरळ सेवा असतील, अशा सर्व प्रकारच्या एग्जामचं ऑनलाईन ऑफलाईन मार्गदर्शन केलं जातं। मी नाशिक या शहरामध्ये शिकवतो। मित्रांनो, ज्या लोकांना नाशिक मध्ये येऊन अभ्यास करायचा असेल, प्रवीण अकॅडमी मध्ये तुमचं स्वागत असेल। मित्रांनो बघा, तर प्रवीण अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून ठेवा, ज्यात रोज नवनवीन टेस्ट स्टडी मटेरियल पाहण्यास मिळेल। क्लास नाही लावला, ऑनलाइन क्लास नाही जॉइन केला, व्हिडिओ बघा, टेस्ट द्या, त्या टेस्ट मध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्हाला ऑटो रँकिंग पाहण्यास मिळणार आहे। मित्रांनो, आज आपण काय करणार आहोत, जी कालची टेस्ट झाली त्या टेस्टचा आज आपण एक्सप्लेनेशन बघत आहोत। काय बघत आहोत मित्रांनो? एक्सप्लेनेशन बघत आहोत। अतिशय सिंपल, तुम्हाला तुमचे मार्क कळतील। एक्सप्लेनेशन याच्यामध्ये अनेक गोष्टी पाहण्यास मिळतील, एक्स्ट्रा टॉपिक पाहण्यास मिळतील। मग भारतातील सर्वात उत्तरेकडील ठिकाण कोणतं? बरोबर आहे, ठिकाण नाही आहे, ठिकाण। भारताचं सर्वात उत्तरेकडचं ठिकाण कोणतं? भारताच्या सर्वात उत्तरेकडचं ठिकाण कोणतं? ठीक आहे, भारताच्या सर्वात उत्तरेकडचं ठिकाण कोणतं? तुम्हाला माहित असेल की आपली अशी भारत माता आहे, बरोबर आहे, ही भारत माता आहे। जर तुम्ही विचार करणार, इथं तीन महत्वाचे बेट आहेत, लक्षद्वीप, मिनिकॉय, मालदीव। इथं 6 बेट आहेत, उत्तर अंदमान, मध्य अंदमान, दक्षिण अंदमान, लिटिल अंदमान, बरोबर आहे, कार निकोबार आणि ग्रेट निकोबार। तर भारताचे जे सर्वात दक्षिणेकडचं टोक आहे ते आहे ग्रेट निकोबारवर। कुठे आहे मित्रांनो? ग्रेट निकोबारवर आहे। कुठे आहे? ग्रेट निकोबारवर। मग या देशावरचं टोक आहे याला म्हणतात इंदिरा पॉइंट। भारताच्या सर्वात दक्षिणेकडच्या टोकाला काय म्हणतात? इंदिरा पॉइंट। कोणत्या बेटावर आहे? इंदिरा पॉइंट। कोणत्या बेटावर आहे? ग्रेट निकोबारवर आहे। भारतातील सर्वात जे उत्तरेकडचं टोक आहे, जे पीओके मध्ये, जम्मू काश्मीर, पाकव्याप्त काश्मीर मध्ये आहे, बरोबर आहे, त्याला म्हणतात इंदिरा कॉल। मग आपल्याला विचारलं होतं सर्वात उत्तरेकडचं ठिकाण कोणतं, तर सर्वात उत्तरेकडचं ठिकाण कोणतं मित्रांनो? कोणते? मग इंदिरा कॉल हे सर्वात उत्तरेकडचं काय आहे? ठिकाण आहे। तुम्हाला उत्तर मिळालं, सर्वात उत्तरेकडचं ठिकाण कोणते मित्रांनो? इंदिरा कॉल। सर्वात दक्षिणेकडचं ठिकाण विचारलं असतं तर काय लिहिलं असतं तुम्ही? इंदिरा पॉइंट। कोणत्या बेटावर? ग्रेट निकोबारवर, बरोबर आहे। कोणत्या बेटावर आहे मित्रांनो? ग्रेट निकोबारवर आहे। जेव्हा सुनामी आली होती 2004 साली, ज्यावेळेस सुनामी आली होती मित्रांनो, तेव्हा हे इंदिरा पॉइंट पाण्याखाली गेलं होतं। इंदिरा पॉइंट कुठे गेलं होतं मित्रांनो? पाण्याखाली गेलेलं होतं। आय होप इथपर्यंत समजलं असेल। किंवा इंदिरा पॉइंटला एक दुसरा शब्द आहे मित्रांनो, इंदिरा पॉइंटला एक दुसरा शब्द आहे पिग्मिलियन पॉइंट। इंदिरा पॉइंटला एक शब्द वापरतात दुसरा, कोणता? पिग्मिलियन पॉइंट। कोणता पॉइंट वापरतात मित्रांनो? पिग्मिलियन पॉइंट। लिहून टाकायचे, प्रत्येक टॉपिक, प्रत्येक कंटेन्स करायचा मित्रांनो। तो इंदिरा पॉइंटचं दुसरं नाव आहे पिग्मिलियन पॉइंट। 2004 साली जेव्हा सुनामी आली होती तेव्हा पाण्याखाली गेलेलं होतं। त्याच्यानंतर हे दोन गावं पण ऑप्शन पण डिस्कस करून टाका, वालांगू आणि सरक्रीक। वालांगू जे गाव आहे ते भारताचे सर्वात पूर्वेकडचं गाव आहे मित्रांनो। हे वालांगूचे जे गाव आहे भारताचं सर्वात पूर्वेकडचं गाव आहे, अरुणाचल प्रदेश मध्ये। कुठे आहे मित्रांनो? अरुणाचल प्रदेश मध्ये वालांगू गाव आहे। आणि भारताचे जे सर्वात पश्चिमेकडचं ठिकाण आहे त्याला म्हणतात सरक्रीक मित्रांनो। काय म्हणतात? सरक्रीक। भारताचं सर्वात पश्चिमेकडचं ठिकाण इथं आहे मित्रांनो, सरक्रीक, गुजरात मध्ये। सरक्रीक कुठे आहे मित्रांनो? गुजरात मध्ये। आय होप इथपर्यंत समजलं। म्हणजे मी 4 ऑप्शन काय केले होते? 4 टोकाचे टाकलेले होते। तुमच्यापैकी बरेच जणांनी याचं उत्तर बरोबर दिलं होतं। लक्षात येत असेल आपण कोणत्या पद्धतीने सोडवत आहोत। चला मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करू। बघा काय म्हटलंय, योग्य जोड्या लावायच्या आहेत। आता बघा या जोड्या लावण्यासाठी काय इम्पॉर्टन्स आहे, परीक्षेच्या दृष्टिकोनातून काय महत्वाचं आहे ते बघू मित्रांनो आपण। बघा, जसं की तुम्हाला भारताचा नकाशा दिसतोय, भारताचा नकाशा दिसतोय मित्रांनो। या नकाशामध्ये जर तुम्ही बघाल तर कोणकोणत्या राज्यांना समुद्र किनारा लागलाय ते बघा, आणि प्रत्येक राज्याच्या समुद्र किनाऱ्याला एक नाव आहे, ते पण जोड्या लावण्यासाठी लक्षात ठेवा। म्हणजे बघा, भारताचे समुद्र किनारे बघाल तर तुम्हाला इथं सापडेल मित्रांनो गुजरात। इथं कोणतं राज्य सापडेल? गुजरात। गुजरातच्या खाली काय सापडेल? आपला महाराष्ट्र। महाराष्ट्राला समुद्र किनारा लागलाय। त्याच्या खाली काय सापडेल? गोवा। गोव्याला समुद्र किनारा लाभलाय मित्रांनो। त्याच्या खाली सापडेल कर्नाटक। कर्नाटकला समुद्र किनारा लाभलाय मित्रांनो। त्याच्या खाली सापडेल केरळ। केरळला समुद्र किनारा लागलाय। म्हणजेच पश्चिम किनारपट्टीवर किती राज्य आहेत? 5 राज्य आहेत। पश्चिम किनारपट्टीवर किती राज्य आहेत मित्रांनो? 5 राज्य आहेत। आता पूर्व किनारपट्टीवर जाऊ, हे दिसतंय तुम्हाला तामिळनाडू। हे कोणतं राज्य आहे मित्रांनो? तामिळनाडू, बरोबर आहे। तामिळनाडूला समुद्र किनारा लागलाय, बरोबर आहे। त्याच्यानंतर इथं आहे आंध्र प्रदेश। आंध्र प्रदेशला समुद्र किनारा लागलाय। इथं आहे उडीसा। उडीसाला समुद्र किनारा लागलाय।
उडीसाला समुद्र किनारा लागलाय आणि वेस्ट बेंगॉल पश्चिम बंगालला पण समुद्र किनारा लागलाय. बरोबर आहे. मग मोजा किती राज्याला समुद्र किनारा लागलाय? 9 राज्यांना समुद्र किनारा लागलाय. मग जोड्या लावायचे. सर्वात जास्त कोणत्या राज्याला आहे, सर्वात कमी कोणत्या राज्याला आहे? आपल्या महाराष्ट्राचा क्रम किती आहे हे आपण पुढे डिटेल बघणार आहोत किंवा पेड व्हिडिओ मध्ये खूप काही इन्फॉर्मेशन आहे मित्रांनो. बघा मग काय इम्पॉर्टन्स होतं की प्रत्येक समुद्र किनाऱ्याला एक वेगवेगळं नाव आहे. महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा तिघांचा जो समुद्र किनारा आहे त्याला म्हणतात कोकण. तुम्हाला माहिती असेल आपण महाराष्ट्राचा जेव्हा अभ्यास करतो तेव्हा कोकण किनारपट्टी वाचतो. बरोबर आहे का नाही? काय वाचतो मित्रांनो? कोकण किनारपट्टी वाचतो. म्हणजे महाराष्ट्र, गोवा आणि गुजरात या किनाऱ्यांना, या किनारपट्टीला काय नावाने ओळखलं जातं? कोकण किनारपट्टी म्हणतात मित्रांनो. कर्नाटकची जी किनारपट्टी आहे तिला कन्नड म्हणतात मित्रांनो. काय म्हणतात? कन्नड म्हणतात. लक्षात ठेवायचंय. कर्नाटकच्या किनारपट्टीला काय नावाने ओळखलं जातं? कन्नड या नावाने ओळखलं जातं. केरळची जी किनारपट्टी मित्रांनो तिला मलबार म्हणतात. काय म्हणतात? मलबार. केरळची किनारपट्टीला काय म्हणतात मित्रांनो? मलबार म्हणतात. काय म्हणतात? मलबार म्हणतात. त्याच्यानंतर तुम्ही इकडे येणार, जर पूर्व किनारपट्टीवर जर येणार तर तामिळनाडू आहे. तामिळनाडूच्या किनारपट्टीला मित्रांनो कोरोमंडल म्हणतात. काय म्हणतात मित्रांनो? कोरोमंडल म्हणतात. तुम्ही कोरोमंडल सिमेंट कंपनी ऐकली असेल. बरोबर आहे. कोरोमंडल म्हणतात. कोणत्या किनारपट्टीला? तामिळनाडूच्या किनारपट्टीला काय शब्द वापरला जातो मित्रांनो? कोरोमंडल शब्द वापरला जातो. कोरोमंडल शब्द अजून एका जागेवर वापरला जातो. जेव्हा आपण वर्ल्ड जिओग्राफी शिकणार आहोत तर न्यूझीलंडची जी किनारपट्टी आहे, न्यूझीलंडची महत्वाची 2 बेट आहेत मित्रांनो. उत्तर न्यूझीलंड आणि दक्षिण न्यूझीलंड. तर उत्तर न्यूझीलंड आणि दक्षिण न्यूझीलंडच्या मध्ये जी किनारपट्टी आहे त्या किनारपट्टीला पण कोरोमंडल म्हणतात मित्रांनो. काय म्हणतात? कोरोमंडल म्हणतात. वर्ल्ड जिओग्राफी मध्ये आपण करणार आहोत. पण पुढे लक्षात ठेवा, तामिळनाडूच्या किनारपट्टीला कोरोमंडल म्हणतात. उडीसा आणि आंध्र प्रदेश यांच्या किनारपट्टीला उत्कल तट म्हणतात मित्रांनो. काय म्हणतात? उत्कल तट. तुम्ही जनगण मन म्हणत असताना, भारताचं राष्ट्रगीत म्हणत असताना उत्कल तट याचा उल्लेख तुम्हाला पाहण्यास मिळेल. ती ही किनारपट्टी होती मित्रांनो. बरोबर आहे. आंध्र प्रदेश आणि उडीसाच्या किनारपट्टीला काय म्हणतात? उत्कल तट म्हणतात. मग जोड्या लावण्यासाठी लिहून ठेवायचे मित्रांनो. जोड्या लावण्यासाठी लिहून ठेवायचे. महाराष्ट्र, गुजरात, गोवा तिघांच्या किनारपट्टीला कोकण म्हणतात. कर्नाटकच्या किनारपट्टीला कन्नड म्हणतात. केरळच्या किनारपट्टीला मलबार म्हणतात. तामिळनाडूच्या किनारपट्टीला कोरोमंडल म्हणतात. आंध्र प्रदेश आणि उडीसाच्या किनारपट्टीला उत्कल तट असं म्हणतात मित्रांनो. काय म्हणतात? उत्कल तट म्हणतात. आय होप इथपर्यंत समजलं मी कोणत्या पद्धतीने सॉल्व्ह करतोय मित्रांनो. चला मग किनारपट्टींची नावं लक्षात राहिली. तुमच्या किनारपट्टींची नावं लक्षात राहिली. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, भारतातील हिमालय क्षेत्र सोडून सर्वात उंच शिखर, सर्वात मोठं म्हणण्यापेक्षा सर्वात उंच शिखर म्हणू. भारतातील हिमालय क्षेत्र सोडून, अजून एक शब्द राहिला, भारतातील हिमालय क्षेत्र सोडून सर्वात उंच शिखर कोणतं? बरोबर आहे. असं विचारायचं होतं त्यांना. असं विचारायचं होतं. बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला विचारतील भारतातील सर्वात उंच शिखर कोणतं, असा पहिला प्रश्न विचारला जाऊ शकतो. भारतातील सर्वात उंच शिखर हे तर सर्वांना माहित असेल. पण तुम्हाला याच्याबद्दल अजून मी काय हायपोथेटिकल डाटा सांगतो मित्रांनो. शिखर कोणतं? भारतातील हिमालयावरचं सर्वात उंच शिखर कोणतं? भारतातील हिमालयावरच बरोबर आहे. हिमालयावरच सर्वात उंच शिखर मित्रांनो. हिमालयावरचं सर्वात उंच शिखर कोणतं? बरोबर आहे. आणि भारतातील हिमालय क्षेत्र सोडून सर्वात उंच शिखर कोणतं? बघा, थोडंसं लक्षात ठेवा मित्रांनो, कन्फ्युजन नाही झालं पाहिजे. बघा, ही आपली भारत माता, ही आपली भारत माता, उन्हें कुछ नहीं आता. बरोबर आहे. भारताचा नकाशा असा काढू. हे 3 पर्वत रांगा जातात. या 3 पर्वत रांगा जातात. यांना म्हणतात मित्रांनो, हे आहे बाह्य हिमालय. काय मित्रांनो? बाह्य हिमालय. त्याच्यानंतर आहे मध्य हिमालय. त्याच्यानंतर काय आहे? शिवालिक हिमालय. काय मित्रांनो? शिवालिक हिमालयाच्या 3 पर्वत रांगा आहेत मित्रांनो. या बाह्य, मध्य आणि शिवालिक अशा हिमालयाचे किती पर्वत रांगा आहेत मित्रांनो? 3 पर्वत रांगा आहेत. या हिमालयाच्या निर्मितीच्या आधी भारतामध्ये या आपल्या पृथ्वी तलावर या 4 पर्वत रांगा होत्या. यांना ट्रान्स हिमालय म्हणतात मित्रांनो. काय शब्द वापरतात? ट्रान्स हिमालय शब्द वापरतात. हिमालयाच्या पार आहेत म्हणून यांना पार हिमालय सुद्धा म्हणतात. कोणता शब्द वापरतात? ट्रान्स हिमालय किंवा पार हिमालय हे शब्द वापरतात. 4 पर्वत रांगा आहेत मित्रांनो. त्यांची क्रम कसा लक्षात ठेवायचा? के एल राहुल माहित आहेत ना, क्रिकेटर आहेत. के.एल. राहुल जेडपीच्या शाळेत शिकतो. बरोबर आहे. के.एल. राहुल जेडपीच्या शाळेत शिकतो. म्हणजे सर्वात वरची जी ट्रान्स हिमालयाची पर्वतरांग आहे ती कोणती आहे? के फॉर काराकोरम. के फॉर काराकोरम. पुढची एल फॉर लद्दाख. त्याच्या खालची काय मित्रांनो? लद्दाख. जेड फॉर जास्कर आणि पी फॉर पीर पंजाल. बरोबर आहे. म्हणजे जी आहे काराकोरम, ही आहे काराकोरम. त्याच्यानंतर आहे लद्दाख, नंतर आहे लद्दाख. बरोबर आहे. त्याच्यानंतर आहे जास्कर, ही आहे जास्कर.
समजत असेल, आणि ही आहे पीर पंजाल. अशा 4 पर्वत रांगा आहेत मित्रांनो, आणि या 4ही पर्वत रांगा, हे 4 पर्वत रांगा आहेत, आणि या 4ही पर्वत रांगेवरचं भारतातलं सर्वात उंच शिखर K2 यानी काराकोरम 2, K2 काराकोरम पर्वत रांगेवर आहे. कोणत्या पर्वत रांगेवर आहे मित्रांनो? काराकोरम या पर्वत रांगेवर आहे. बरोबर आहे. मात्र ते POK मध्ये आहे, पाक ऑक्युपाईड काश्मीर मध्ये आहे. बरोबर आहे. म्हणजे भारतातलं सर्वात उंच शिखर जे आहे K2 ते आहे काराकोरम पर्वत रांगेवर. भारतातील हिमालयावरचं सर्वात उंच शिखर, कारण की ह्या ज्या 4 पर्वत रांगा आहेत मित्रांनो, KL राहुल जिल्हा परिषदच्या शाळेत शिकतो, या 4ही पर्वत रांगा हिमालयाचा पार्ट नाहीये. या 4ही पर्वत रांगा काय आहेत मित्रांनो? हिमालयाचा पार्ट नाही. हिमालयाच्या निर्मितीच्याही आधीपासून या अस्तित्वात होत्या. हिमालयाच्या निर्मितीच्याही आधीपासून या काय होत्या? अस्तित्वात होत्या. आपण हिमालयाची निर्मिती जेव्हा बघणार आहोत त्यावेळेस तुम्हाला या गोष्टी अजून डिटेल समजतील. मग लक्षात ठेवा, तर त्याच्यामुळे हिमालयावरचं सर्वात उंच शिखर जर तुम्ही म्हणाल तर भारतातलं, तर ते सापडेल तुम्हाला कांचनजंगा मित्रांनो. काय सापडेल? कांचनजंगा. गंगा नाही, कांचन गंगा नाही, कांचनजंगा. बरोबर आहे. भारतातील हिमालयावरचं सर्वात उंच शिखर. बरोबर आहे. आणि हिमालय क्षेत्र सोडून, म्हणजे हा पूर्ण रिजन हिमालयाचा उत्तर भारत सोडून, ठीक आहे, भारतातील हिमालयावरचं हिमालय क्षेत्र सोडून सर्वात उंच जे शिखर आहे मित्रांनो ते दक्षिण भारतात केरळ आणि तामिळनाडूच्या किनारपट्टीवर सापडतं. त्याला म्हणतात आपण अन्नामलाई. काय म्हणतात मित्रांनो? अन्नमुडी. हे भारतातलं सर्वात उंच शिखर आहे. दक्षिण भारतातलं पण आहे सर्वात उंच शिखर, आणि हिमालय क्षेत्र सोडून भारतातलं सर्वात उंच शिखर आहे मित्रांनो. कोणतं आहे? अन्नमुडी. आय होप इथपर्यंत लक्षात आलं मी कोणत्या पद्धतीने सांगतोय, म्हणजे तुमचं लक्षात राहिलं पाहिजे. भारतातलं सर्वात उंच शिखर म्हटलं की K2. कोणती पर्वत रांग लक्षात राहिली पाहिजे? काराकोरम. भारतातलं हिमालयावरचं सर्वात उंच शिखर म्हटलं की तुमचं आलं पाहिजे कांचनजंगा. भारतातलं, दक्षिण भारतातलं किंवा हिमालय क्षेत्र सोडून सर्वात उंच शिखर म्हटलं की अन्नमलाई. तुमचं हे उत्तर आलं पाहिजे. आणि ट्रान्स हिमालयाच्या 4 पर्वत रांगा कशा लक्षात ठेवायचा, त्यांचा क्रम काय हे तुम्ही लक्षात ठेवू शकतात. KL राहुल जिल्हा परिषदच्या शाळेत शिकतो. काराकोरम, लद्दाख, झास्कर आणि पीर पंजाल. मूळ मुद्द्यावर चालू मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन आपण डिस्कस करू. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय म्हटलंय. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय म्हटलंय. भारतातील उत्तरेकडची, सर्वात उत्तरेकडची पर्वतरांग कोणती? आता सांगितलं मित्रांनो, ही आपली भारत माता. ही आपली भारत माता. मी पुन्हा पुन्हा का सांगतोय? तुमचं ते मेमोराइज व्हावं, लक्षात राहावं म्हणून सांगतोय. ही भारत माता. इथं तुम्हाला जातात या 3 पर्वत रांगा. किती पर्वत रांगा जातात मित्रांनो? 3. पहिली आहे बाह्य हिमालय, सर्वात वरची आहे बाह्य हिमालय. त्याच्यावर नंतर आहे मध्य हिमालय. काय मित्रांनो? मध्य हिमालय. त्याच्यानंतर काय? शिवालिक हिमालय. अशा 3 पर्वत रांगा जातात. या 3 पर्वत रांगांच्या पलीकडे पण या 4 पर्वत रांगा आहेत. यांना काय म्हणतात मित्रांनो? ट्रान्स हिमालय म्हणतात. आता सांगितलं. कसे लक्षात ठेवायचे? KL राहुल उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम कसा लक्षात ठेवायचा? KL राहुल झेडपीच्या शाळेत शिकतो. बरोबर आहे. काराकोरम, लद्दाख, झास्कर आणि पीर पंजाल. मग सर्वात वरची उत्तरेकडची पर्वतरांग कोणती आहे भारताची? काराकोरम आहे मित्रांनो. कोणती आहे? काराकोरम. हे तुमचं काय पाहिजे? ऑप्शन असायला हवं. ठीक आहे. सर्वात उत्तरेकडची पर्वतरांग कोणती आहे मित्रांनो? काराकोरम. हे तुमचं लक्षात राहिलं पाहिजे. चला नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करू. प्रत्येक व्हिडिओ, प्रत्येक टॉपिक बघणार आहात. आलिया बेट कोणत्या राज्यामध्ये? आलिया भट नाही मित्रांनो. आलिया बेट आहे. बरोबर आहे. भारताच्या जवळील बेट आहे गुजरात राज्यामध्ये मित्रांनो. आलिया बेट कोणत्या राज्यामध्ये आहे? गुजरात राज्यामध्ये आहे. भारतातील जलीय वाळवंट कोणत्या नदीला म्हणतात? 4 ऑप्शन दिलेत मित्रांनो तुम्हाला. गंगा, यमुना, सुवर्णरेखा आणि यापैकी नाही. आता जलीय वाळवंट म्हणजे काय? जलीय वाळवंट म्हणजे काय? वाळवंटात जनरली प्राणी राहत नाही. बरोबर आहे. जनरली कुठलाही प्राणी जगू शकत नाही वाळवंटामध्ये. काही प्राणी जगू शकत नाही, काही जगतात. ठीक आहे. तर वाळवंटात सर्वसाधारणपणे प्राणी जगत नाही. मग अशी कोणती नदी आहे जिच्यामध्ये सर्वात जास्त प्रदूषण झालेलं आहे? प्रदूषण झालेलं आहे, आणि ती प्रदूषण झाल्यामुळे त्या पाण्यामध्ये कोणताही जीव जिवंत राहत नाही, म्हणून तिला जलीय वाळवंट म्हणतात. तर ती नदी सापडेल मित्रांनो आपल्याला सुवर्णरेखा. सुवर्णरेखाचं मोठ्या प्रमाणात काय झालेलं आहे? प्रदूषण झालेलं आहे. बरोबर आहे. सुवर्णरेखा बंगालच्या उपसागरात मिळते. बरोबर आहे. सुवर्णरेखा तिचं महत्वाचं जर तुम्ही क्षेत्र बघाल तर उडीसा, हरियाणा, उडीसा आणि झारखंड सापडेल तुम्हाला. ठीक आहे. सुवर्णरेखा. लक्षात आलं मला काय म्हणायचंय? ठीक आहे. तर भारतामध्ये जलीय वाळवंट कोणत्या नदीला म्हणतात? कोणत्या नदीला म्हणतात मित्रांनो? कोणत्या नदीला म्हणतात? सुवर्णरेखा या नदीला म्हणतात. चला मूळ मुद्द्यावर जाऊ मित्रांनो. पुढचा क्वेश्चन सॉल्व्ह करू. कॉफी उत्पादनात अग्रेसर देश कोणता? राज्य कोणतं? कॉफी उत्पादनात अग्रेसर राज्य कोणतं? मी आज तुम्हाला अनेक गोष्टी लिहून देणार आहे. बघा, कॉफी उत्पादनात अग्रेसर राज्य म्हणाल तर तुम्हाला लक्षात राहिलं पाहिजे भारत. म्हणजे बघा, जसं की मी तुम्हाला एक गोष्ट सांगून देतो. कॉफीचं उत्पादन केरळ आणि कर्नाटकच्या सीमेवर घेतलं जातं. बरोबर आहे. केरळ आणि कर्नाटकच्या सीमेवर घेतलं जातं.
निलगिरी पर्वतात कॉफीचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जातो. इथं आहे तामिळनाडू, केरळ, कर्नाटकच्या सीमेवर एक पर्वत जातो मित्रांनो. कोणता पर्वत जातो? निलगिरी पर्वत. निलगिरी पर्वत आणि निलगिरी पर्वताच्या जवळच कॉफीचं उत्पादन मोठ्या प्रमाणात काय घेतलं जातं मित्रांनो? घेतलं जातं. मग मला एक सांगा, निलगिरी पर्वत जर तुम्ही म्हणाल तर तुम्हाला हे राज्य दिसतील. या 3 देश राज्यांच्या सीमेवर जातो निलगिरी पर्वत आणि निलगिरी पर्वतावर कॉफीचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. राज्य विचारलं असेल तर तुमच्या डोळ्यासमोर कर्नाटक आलं पाहिजे मित्रांनो. काय आलं पाहिजे? कर्नाटक आलं पाहिजे. बघा, कारण की कॉफीचं जे उत्पादन आहे ते सावलीत घेतलं जातं मित्रांनो. एका मोठ्या झाडाच्या सावलीखाली कॉफीचं उत्पादन घेतलं जातं. तुमच्या डोक्यात राहिलं पाहिजे. मग कॉफीचं उत्पादन म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर कोणतं राज्य आलं पाहिजे? कोणतं राज्य आलं पाहिजे? कॉफी उत्पादक अग्रेसर राज्य कोणतं मित्रांनो? केरळ. सॉरी, कोणतं आहे? कर्नाटक. कोणतं राज्य मित्रांनो? कर्नाटक. मग आता मी अजून काही राज्यांची नावं लिहून देतो. जसे की तुम्हाला चहा म्हटलं की भारतामध्ये चहा उत्पादनात कोणतं राज्य असेल? चहा म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर आसाम आला पाहिजे. हे तर सोपं आहे. चहा म्हटलं की आसाम आला पाहिजे. गहू म्हटलं की तुमच्या समोर यूपी आणि पंजाब आला पाहिजे मित्रांनो. तुमच्या डोळ्यासमोर काय आला पाहिजे? यूपी आणि पंजाब. तुम्हाला जर ऊस म्हटलं, ऊस जर लागवड सांगितली, ऊसाची काय सांगितली? ऊस लागवडीत अग्रेसर राज्य विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर यूपी आलं पाहिजे मित्रांनो. ऊस लागवडीत अग्रेसर राज्य विचारलं तर यूपी आलं पाहिजे. ऊस लागवडीत नाही, ऊस उत्पादनात विचारलं, ऊस उत्पादनात अग्रेसर राज्य विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर महाराष्ट्र आला पाहिजे मित्रांनो. ऊस उत्पादनात अग्रेसर राज्य विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर काय आला पाहिजे मित्रांनो? महाराष्ट्र आलं पाहिजे. तुमच्या डोळ्यासमोर तुम्हाला जर ताग विचारलं, ताग नाही ताग, तागापासून कापड, गोंडपाट, चटया बनवतात, तर ताग विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर वेस्ट बेंगॉल, पश्चिम बंगाल आला पाहिजे मित्रांनो. काय आला पाहिजे? पश्चिम बंगाल आला पाहिजे. तुम्हाला जर हे विचारलं, कडधान्य विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर छत्तीसगड आला पाहिजे मित्रांनो. काय आला पाहिजे? सबसे बढ़िया छत्तीसगढिया. बरोबर आहे, छत्तीसगड आला पाहिजे. तुमच्या डोळ्यासमोर काय आलं पाहिजे मित्रांनो? छत्तीसगड आलं पाहिजे. तुम्हाला जर रबर विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर रबर उत्पादनामध्ये तर आलं पाहिजे केरळ. रबर उत्पादनात काय आलं पाहिजे मित्रांनो? केरळ आलं पाहिजे. सो आय होप लक्षात येत असेल कोणत्या उत्पादनामध्ये कोणतं राज्य अग्रेसर आहे हे तुमच्या डोळ्यासमोर आलं पाहिजे. मी जे बोलतोय ते तुम्ही ही यादी काय करणार आहात? लिहून घेणार आहात. ही यादी सर्वात महत्त्वपूर्ण असते. बघा, आता ही व्हिडिओ पॉज करणार आहात, ही यादी लिहून घेणार आहात. आता ही तर राज्यांची यादी होती, आता आपण देशाची यादी बघणार आहोत मित्रांनो. कोणत्या उत्पादनात कोणता देश अग्रेसर आहे? तुम्हाला जर विचारलं, जसं आता कॉफी म्हटलं, कॉफी उत्पादनात कोणता देश अग्रेसर असेल? कॉफी उत्पादनात कोणता देश अग्रेसर असेल? आता देशाची गोष्ट करतो मित्रांनो, ब्राझील. कोणता देश अग्रेसर असेल मित्रांनो? ब्राझील. चहा म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर आला पाहिजे चायना. बरोबर आहे. भारतामध्ये चहा कसा आला? इंग्रजांनी भारतात चहा कसा आणला याची पण एक मोठी कथा आहे मित्रांनो. इंग्रज 2 अधिकारी चहा चोरण्यासाठी, चहाचं रोप चोरण्यासाठी चायनाला गेले. कसे गेले, कसा प्रवास झाला, हे खूप NCERT जेव्हा वाचणार याची रोमॅन्टिक कथा तुम्हाला पाहण्यास मिळेल. चहा उत्पादनात काय सापडणार? चायना सापडेल मित्रांनो. जर तुम्हाला विचारलं ग्रीन टी, आता नवीन जमाना आलाय ना, तर ग्रीन टी विचारलं तर ग्रीन टी उत्पादनात अग्रेसर राज्य देश सापडेल तुम्हाला जपान मित्रांनो. कोणता देश सापडेल? जपान सापडेल. तुम्हाला जर विचारलं तांदूळ उत्पादनात अग्रेसर राज्य विचारलं तर तुम्हाला पुन्हा एकदा चायनाकडे जावं लागेल मित्रांनो. बरोबर आहे. ती यांगस्ते नदी, तिला चायनाचं कोठार, तांदळाचं कोठार म्हणतात. बरोबर आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जर गहू विचारलं मित्रांनो, गहू उत्पादनात अग्रेसर राज्य विचारलं, देश विचारला, तर तुमच्या डोळ्यासमोर अमेरिका आलं पाहिजे मित्रांनो. अमेरिकेच्या प्रेरी प्रदेशात मोठ्या प्रमाणात गव्हाचं काय होतं? उत्पादन होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जर रबर विचारलं मित्रांनो, रबरवर जाऊ आपण. रबर विचारलं तर पुन्हा एकदा आपल्याला कुठे जाता आलं पाहिजे? ब्राझीलवर जाता आलं पाहिजे मित्रांनो. कुठे जाता आलं पाहिजे? ब्राझीलवर जाता आलं पाहिजे. रबर उत्पादनात अग्रेसर राज्य कोणतं सापडेल तुम्हाला? ब्राझील सापडेल मित्रांनो. त्याच्यानंतर तुम्हाला जर मी पुन्हा विचारलं साखर उत्पादन अग्रेसर राज्य, या वर्षी साखर उत्पादनात अग्रेसर राज्य विचारलं तर तुम्हाला साखरेचं कोठार कोणत्या देशाला म्हणतात मित्रांनो? क्युबाला म्हणतात. कोणत्या देशाला म्हणतात? क्युबाला म्हणतात. वेस्ट इंडिज समूहामध्ये हा देश आहे मित्रांनो, क्युबा. बरोबर आहे. साखर, बीट पासून साखर उत्पादनात जर विचारलं तुम्हाला, बीट पासून साखर उत्पादनात विचारलं तर तुम्हाला रशियाकडे जाता आलं पाहिजे मित्रांनो. कोणत्या देशाकडे जाता आलं पाहिजे? रशियाकडे जाता आलं पाहिजे. सो सर्वात महत्वाचं आहे, एका पुस्तकामध्ये सापडणार नाही, यादी बनवणार आहात, टॉपिकच्या टॉपिक, पॉइंटच्या पॉइंट काय करणार मित्रांनो? लिहून काढणार आहात. सो आय होप लक्षात आलं असेल. व्हिडिओ पॉज करणार आहात, प्रत्येक कंटेंट्स लिहून काढणार आहात.
प्रत्येक टेस्ट मध्ये IMP क्वेश्चन चालू आहेत मित्रांनो. सो जेणेकरून तुम्हाला त्याचा डेफिनेटली फायदा होणार आहे. चला पुढचं उत्पादन घेऊ मित्रांनो. खालीलपैकी कोणती नदी गंगेची वितरिका असते? वितरिका म्हणजे काय मित्रांनो? वितरिका म्हणजे काय? मला डिफरन्स बघा. उपनदी काय असते, उपनदी काय असते आणि वितरिका काय असते, यांच्यामधला डिफरन्स काय? वितरिका काय आणि उपनदी काय, हा फरक तुम्हाला कळाला पाहिजे. बघा जसे की उपनदी म्हणजे काय असतं, दोन नदींचा वेगवेगळा उगम होतो. दोन नदींचा या पर्वतावर एक असेल, दुसऱ्या पर्वतावर दुसरी नदी होईल, म्हणजे दोघांचा उगम सोर्स पॉइंट काय असतो, वेगवेगळा असतो आणि दोघं शेवटी कुठेतरी एकत्र येतात. एक दुसऱ्याची काय होते, उपनदी होते मित्रांनो. एक दुसऱ्याची काय होते, उपनदी होते. मग आणि वितरिका काय असते, एक नदी वाहत आहे, एक नदी वाहते, तिच्यापासून ब्रांच फुटली, फाटा फुटला, नवीन नदी तयार झाली, तर ती काय होते मित्रांनो, वितरिका होते. काय होते, वितरिका होते. मग गंगेची वितरिका कोणती, तर हुगळी ही गंगेची काय सापडेल तुम्हाला, वितरिका सापडेल मित्रांनो. हुगळी नदी गंगेची काय सापडेल मित्रांनो, वितरिका सापडेल. आणि हुगळी नदीच्याच काठावर कोणतं शहर बसलेलं आहे, कलकत्ता हे शहर हुगळी नदीच्या काठावर बसलेलं आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचं मित्रांनो. प्रत्येक टॉपिक आपण इम्पॉर्टन्स करत आहोत. चला मित्रांनो पुढचा पॉइंट डिस्कस करू. बघा खालीलपैकी कोणती नदी खसदरीत वाहते, कृष्णा कावेरी गंगा कावेरी नर्मदा आणि तापी. खसदरीतनं कोणती नदी वाहते मित्रांनो, खसदरीतनं कोणती नदी वाहते, तर नर्मदा नदी खसदरीतनं वाहते. बरोबर आहे, नर्मदा नदी खसदरीतनं वाहते. आता बघा मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो मित्रांनो. बघा नर्मदा नदी खसदरीतनं वाहते, मग कसं लक्षात ठेवणार. आता बघा वाटल्यास इथंच कव्हर करू आपण, किंवा मी महाराष्ट्राचा एक वेगळा मॅप घेतो, तिथे तुम्हाला जास्तीत जास्त गोष्टी कळतील. बरोबर आहे, बघा मी महाराष्ट्राचा परत एक मॅप घेतो. महाराष्ट्राचा मॅप घेऊ आपण. बरोबर आहे, लक्ष द्या, महाराष्ट्राचा मॅप घेऊ. महाराष्ट्राचा मॅप घेऊ मित्रांनो आपण. ठीक आहे, आणि महाराष्ट्राच्या मॅपवरती तुम्हाला जास्त चांगल्या पद्धतीने कळेल मित्रांनो. बघा लाईक दिस, हा आपला महाराष्ट्र आहे, आपला महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राचं वैशिष्ट्य कसं आहे मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये एक नदी अशी वाहते. बरोबर आहे, महाराष्ट्रामध्ये एक नदी अशी असते. महाराष्ट्रात एक नदी आहे, एक नदी, एक पर्वत जातो, हा एक पर्वत रांग आहे सह्याद्री. एक नदी जाते, एक पर्वत जातो, एक नदी जाते, एक पर्वत जातो, एक नदी जाते, एक पर्वत जातो, एक नदी जाते, एक पर्वत जातो. अशा पद्धतीने महाराष्ट्रात नदीचा क्रम तुम्हाला सापडेल. याच्यासाठी आपण कोणती ट्रिक्स वापरतो मित्रांनो, विन 7चा गोबी मकरू. बरोबर आहे, कोणती ट्रिक्स वापरतो मित्रांनो आपण, विन 7चा गोबी मकरू. बरोबर आहे, लक्ष द्या ट्रिक्स लक्ष द्या मित्रांनो, इम्पॉर्टन्स आहे. विन 7चा, विन 7सा गोहबी मकरू. मी अनेक व्हिडिओमध्ये ही ट्रिक सांगितली. महाराष्ट्रातल्या सर्व नद्या आणि सर्व पर्वतरांग तुमचे काय होतील मित्रांनो, कव्हर होतील. महाराष्ट्रातील सर्व नद्या आणि सर्व पर्वतरांग कव्हर होतील. सर्वात वरचा पर्वत आहे व्ही म्हणजे विंध्य पर्वत मित्रांनो. कोणता पर्वत, विंध्य पर्वत. न म्हणजे कोणती नदी, नर्मदा नदी. कोणती नदी मित्रांनो, नर्मदा नदी. हा सा म्हणजे दोन सा आहेत, एक साखरपुड्याचा आणि एक 7 माळांचा. मग सांगा साखरपुडा आधी होतो की माळा आधी होतात, साखरपुडा आधी होतो, म्हणून सातपुडा आधी. काय मित्रांनो, सातपुडा आधी. त्याच्यानंतर कोणती नदी, त म्हणजे तापी. त्याच्यानंतर सातमाळ डोंगर रांग. त्याच्यानंतर गोदावरी. या महाराष्ट्रातल्या सर्व नद्या आहेत. हरिश्चंद्र बालाघाट हे तुम्हाला येत असेल, हरिश्चंद्र बालाघाट. त्याच्यानंतर भीमा नदी मित्रांनो, भी काय दाखवतो, भीमा नदी. हा कू म्हणजे कृष्णा नदी. महा म्हणजे महादेव डोंगर रांग. कोणती डोंगर रांग मित्रांनो, महादेव डोंगर रांग. आणि हा क्रम म्हणजे कृष्णा नदी. सो महाराष्ट्रातल्या सर्व नद्या आणि सर्व पर्वतांचा शिखरांचा म्हणजे सर्व पर्वतांचा क्रम आपण बघितला, उत्तरेकडून दक्षिणेकडे. विन 7चा गोबी मकरू नसेल लक्षात येत तर आपण याच्या मागच्या व्हिडिओमध्ये ही ट्रिक्स अतिशय डिटेल एक्सप्लेन केलेली आहे, तो बघा. मग नर्मदा जी नदी आहे ना, दोन पर्वतांच्या मधून वाहते, म्हणजे नर्मदा नदी विंध्य आणि सातपुडाच्या मधून वाहते मित्रांनो. कोणत्या पर्वतांच्या मधून वाहते, विंध्य आणि सातपुडांच्या मधून वाहते. म्हणजे वरती वाहतो विंध्य पर्वत, वरती कोणता पर्वत आहे, विंध्य पर्वत आहे. खाली आहे सातपुडा पर्वत, आणि मध्ये कोणती नदी वाहते, कोणती नदी आहे मित्रांनो, मध्ये नर्मदा नदी आहे. कोणती नदी आहे, नर्मदा नदी आहे. नर्मदा नदी खसदरीतनं वाहते. खसदरीतनं वाहण्याचा प्रॉफिट काय आहे, एकूण तिला नॅचरल भिंत मिळते. म्हणून भारतातलं सर्वात मोठं जे धरण आहे ते आपण नर्मदा नदीवर बांधण्यात आलेलं आहे गुजरातमध्ये. बरोबर आहे, असं नर्मदा नदीवर धरण बांधण्यात आलेलं आहे. सरदार सरोवर डॅम म्हणतो. आणि इथं स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे. इथं काय मित्रांनो, स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे. म्हणजे जर तुम्हाला माहित असेल की गुजरात सरकारने धरणाचे जर उंची वाढवण्याचा प्रयत्न केला तर इकडच्या आजूबाजूला या डोंगर रांगेवर अनेक गावं बसलेली आहेत. ती गावं काय जातील, पाण्याखाली जातील. म्हणून अनेक लोक आंदोलन करतात धरणाची उंची कमी करण्यासाठी. बरोबर आहे. मग
आता बघा ही नदी जी वाहते नर्मदा नदी ही महत्वाच्या 3 राज्यात वाहते, गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश, बरोबर आहे. म्हणजे सुरुवात मध्य प्रदेश होतून होते, एमपी नंतर महाराष्ट्र, महाराष्ट्र नंतर गुजरात मध्ये, अशा 3 राज्यात वाहते. आणि याचा जो सरोवर आहे गुजरातमध्ये जे पाणी आहे त्याला सरदार सरोवर म्हणतात मित्रांनो. काय म्हणतात? सरदार सरोवर म्हणतात. गुजरातमध्ये जे पाणी आहे त्याला सरदार सरोवर म्हणतात. आणि मध्य प्रदेशमध्ये जे पाणी आहे त्याला इंदिरा गांधी डॅम म्हणतात मित्रांनो. इंदिरा गांधी डॅम म्हणतात. लक्षात येत असेल तुम्हाला, इंदिरा गांधी डॅम म्हणतात. ठीक आहे, गुजरातमधल्या पाण्याला सरदार सरोवर डॅम आणि इंदिरा गांधी डॅम मध्य प्रदेशमध्ये जे पाणी आहे ते आहे. म्हणजे खसदरीतनं कोणती नदी वाहते मित्रांनो? खसदरीतनं कोणती नदी वाहते? नर्मदा नदी वाहते. ठीक आहे, नर्मदा परिक्रमेला पण हिंदू संस्कृतीमध्ये या नदीचे धार्मिक महत्व आहे. भेडघाट कोणत्या राज्यात आहे? तर गुजरातमध्ये, मध्य प्रदेशमध्ये मित्रांनो. भेडघाट मध्य प्रदेशमध्ये आहे. भेडघाट मध्य प्रदेशमध्ये आहे, नर्मदा नदीवरच आहे मित्रांनो. आणि हा घाट खसदरीतनच वाहिलेली आहे नदी आहे. आणि या घाटाचा दोघं जे टोकं आहेत, भेडघाटाची दोघं टोकं आहेत ती संगमवर तीराने बांधलेली आहेत. या बाजूला पण संगमवर दगडाचा एक मोठा भिंत लागते, या बाजूला पण संगमवर याची एक मोठी भिंत लागते. आणि याच्यामुळे काय होतं मित्रांनो, त्या भेडघाटामध्ये रात्री, पौर्णिमेच्या रात्री तो भेडघाट, ते संगमवर दगड लखलखून उठतात. लक्षात येत असेल. चला मित्रांनो, पुढचा क्वेश्चन सॉल्व्ह करू आपण. पुढचा क्वेश्चन सॉल्व्ह करू मित्रांनो. बघा, खालीलपैकी कोणत्या राज्यातनं कोणती नदी कर्कवृत्ताला 2दा पार करते? कर्कवृत्ताला 2दा पार करते. माही नदी जी आहे मित्रांनो, कर्कवृत्ताला 2दा पार करते. माही नदी कोणत्या वृत्ताला 2दा पार करते? कर्कवृत्ताला 2दा पार करते. मग काय करू? आता आपण कर्कवृत्त जर आहेच आपला शब्द, तर बघा बरं, भारतातनं किती राज्यातनं कर्कवृत्त जातं? भारतातनं किती राज्यातनं कर्कवृत्त जातं? तुम्ही जर बघाल, ठीक आहे, भारतातनं किती राज्यातनं कर्कवृत्त जातं तर तुम्हाला डायग्राम मध्ये सापडेल. बघा, मी एक डायग्राम काढतो. ट्रॉपिक ऑफ कॅन्सर, बरोबर आहे. ट्रॉपिक ऑफ कॅन्सर भारतातनं किती राज्यातनं कर्कवृत्त जातं बघा बरं. जर तुम्ही बघाल तर गायछाप माहिती आहे मित्रांनो तुम्हाला? गायछाप माहिती आहे. तर ट्रिक्स कशी लक्षात ठेवायची? मित्र माझा, मित्र माझा, मित्र माझा, रागू छाप. रागू छाप, मित्र माझा, गायछाप नाही. काय मित्रांनो? रागू छाप. मित्र माझा, रागू छाप. एवढ्या राज्यातनं 23.5 अंशातनं कर्कवृत्त जातं. एवढा मित्र माझा, रागू छाप. मित्र माझा, रागू छाप. लक्षात ठेवायचे. मी म्हणजे मिझोराम. कोणत्या राज्यातनं जाते? मिझोराम, बरोबर आहे. म्हणजे त्रिपुरा, 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 बरोबर आहे. त्याच्यानंतर मा म्हणजे मध्य प्रदेश, एमपी. झा म्हणजे झारखंड. काय मित्रांनो? झारखंड. रा म्हणजे राजस्थान. हा गुजरात, बरोबर आहे. छा छत्तीसगड, छत्तीसगड सबसे बढ़िया छत्तीसगडिया. आणि हा प म्हणजे पश्चिम बंगाल. एवढ्या राज्यातनं काय जातं मित्रांनो? कर्कवृत्त जातं. एवढ्या राज्यातनं काय जातं? कर्कवृत्त जातं. ट्रॉपिक ऑफ कॅन्सर जातं, कर्कवृत्त जातं. कसं लक्षात ठेवणार? मित्र माझा, परत एकदा ट्रिक सांगतो मित्रांनो. मित्र माझा, मित्र माझा, रागू छाप. गाय छाप नाही मित्रांनो, तो कुठला छाप? रागू छाप. मित्र माझा, रागू छाप. ही ट्रिक्स लक्षात ठेवा. एवढ्या राज्यातनं कर्कवृत्त जातं. लक्षात राहिलं. आणि कर्कवृत्तावर गुजरातमध्ये माही नदी 2दा पार करते. कर्कवृत्त कितीदा पार करते? 2दा पार करते. माही नदी खास करून गुजरातमधनं वाहते. लक्षात येत असेल मी कोणत्या पद्धतीने मित्रांनो सोडवतोय, काय चालू आहे हे तुमच्या डोक्यात येत असेल. मग माही नदी कर्कवृत्ताला मित्रांनो 2दा पार करते. पुढचा बघा, खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी कर्कवृत्तावर आहे? मग मी आधी सांगितलं कर्कवृत्त किती राज्यातून जातं मित्रांनो? 8 राज्यातून जातं. ट्रिक्स काय सांगितली मित्रांनो? कर्कवृत्त 8 राज्यातून जातं. कसं लक्षात ठेवायचं? मित्र माझा, मित्र माझा, रागू छाप, बरोबर आहे. रागू छाप. एवढ्या राज्यातनं कर्कवृत्त जातं. आणि कर्कवृत्तावर झारखंडची राजधानी आहे मित्रांनो. कर्कवृत्तावर कुठलं शहर आहे? झारखंडची राजधानी. सांगा, झारखंडची राजधानी काय आहे? रांची हे शहर कर्कवृत्तावर आहे मित्रांनो. रांची हे शहर कशावर आहे? कर्कवृत्तावर आहे. आय होप मी जे बोलतोय, ज्या पद्धतीने सांगतोय तुमच्या लक्षात येत असेल. मित्र माझा, गायछाप नाही मित्रांनो. काय? रागू छाप. आपण कुठल्याही तंबाखू व्यसनाचं प्रमोशन करत नाही आहोत. तंबाखूजन्य पदार्थाचं काय करत नाही आहोत आपण? प्रमोशन नाही करत आहोत मित्रांनो. ठीक आहे, चला मग कर्कवृत्तावर कोणत्या राज्याची राजधानी आहे? झारखंडची राजधानी आहे. अंदमान निकोबार बेटावरील सर्वात उंच शिखर अंदमान निकोबार बेट माहिती असतील तुम्हाला. ही आपली भारत माता. हे भारत मातेचं खालचं टोक. इथं महत्वाची 6 बेट आहेत मित्रांनो. इथं महत्वाची 6 बेट आहेत. वरती आहे उत्तर अंदमान. वरती काय आहे? उत्तर अंदमान, बरोबर आहे. त्याच्यानंतर आहे मध्य अंदमान. त्याच्यानंतर आहे मध्य अंदमान मित्रांनो, मध्य अंदमान. त्याच्यानंतर आहे लिटिल अंदमान, लिटिल अंदमान, लिटिल अंदमान.
त्याच्यानंतर आहे दक्षिण अंदमान मित्रांनो, काय आहे दक्षिण अंदमान, दक्षिण अंदमान. त्याच्यानंतर आहे कार निकोबार, क्रम लक्षात ठेवायचा आहे, कार निकोबार. आणि सर्वात शेवटी काय आहे ग्रेट निकोबार, काय मित्रांनो ग्रेट निकोबार. आता सांगितलं भारताचं सर्वात दक्षिणेकडचं टोक ग्रेट निकोबारवर आहे, बरोबर आहे, इंदिरा पॉइंट किंवा पिग्मेलियन पॉइंट. मग या अंदमान निकोबार बेटावरचं सर्वात उंच शिखर आहे मित्रांनो सटल पीक. कोणतं मित्रांनो सटल पीक. अंदमान निकोबार बेटावरचं सर्वात उंच शिखर तुम्हाला सापडेल सटल पीक. मी जे बोलतोय ते तुमच्या डोक्यात येत असेल मित्रांनो. चला नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करू आपण. बघा नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करू. जगातील सर्वात उंच शिखर कोणतं, बरोबर आहे, म्हणजे कोणत्या पर्वत रांगेवर आहे. काय विचारलंय जगातील सर्वात उंच शिखर कोणत्या पर्वत रांगेवर आहे. हिमालयावर आहे, K2, बरोबर आहे. तर हा क्वेश्चन नसेल विचारला, वेगळं काहीतरी विचारायचं असेल त्यांना. ठीक आहे, उटी हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यात आहे. आपल्याला असं वाटतं उटी हे हिमालयाच्या पायथ्याशी किंवा हिमालयाच्या सानिध्यात असेल. नाही मित्रांनो, उटी हे केरळमध्ये आहे, केरळ तामिळनाडूच्या सीमेवर, बरोबर आहे, केरळ तामिळनाडूच्या सीमेवर आहे उटी. आणि तुम्हाला माहित असेल की आज बऱ्याच जणांना आपण जेव्हा कलम 370 रद्द केला होता ना, बरोबर आहे, तेव्हा जम्मू काश्मीरच्या अनेक राजनीतिक पार्टीचे जे प्रमुख होते यांना आपण नजर कैदेत ठेवलं होतं. होम हाऊस अरेस्ट म्हणतो, हाऊस अरेस्ट केलं होतं. नजर कैदेत माहिती आहे ना, तसं प्रत्येक नवरा आपल्या बायकोच्या काय असतो नजर कैदेत असतो, बरोबर आहे. तर हाऊस अरेस्ट केलं होतं, नजर कैदेत ठेवलं होतं. आणि मग बऱ्याच पॉलिटिकल पार्टीने सांगितलं की याला विरोध केला. पण ठीक आहे, फारुख अब्दुल्लाच्या वडिलांना पण उटीमध्ये पंडित नेहरूने अनेक दिवस काय केलं होतं नजर कैदेत ठेवलं होतं. सो उटी थोडस चर्चेत होतं मागच्या अनेक वेळा, ते थोडंसं लक्षात ठेवायचं आहे. फारुख अब्दुल्लाच्या वडिलांना पंडित नेहरूने काय केलं होतं उटीमध्ये नजर कैदेत ठेवलेलं होतं. ठीक आहे, भारतातील मृत ज्वालामुखी, भारतामध्ये मृत ज्वालामुखी तुम्हाला आधी सांगितलं. बघा ही भारताची, ही अंदमान निकोबार बेट, बरोबर आहे, इकडे अंदमान निकोबार बेट आहेत, ही आपली भारत माता, ही आपली भारत मातेचं शेवटचं टोक, बरोबर आहे. परत एकदा व्यवस्थित लिहितो, ही आपली भारत माताचे शेवटचं टोक, इकडे अंदमान निकोबार बेट आहेत. इथं दोन बेट आहेत मित्रांनो, एका जागेवर मृत ज्वालामुखी सापडते, एका जागेवर जिवंत ज्वालामुखी सापडते. जिवंत ज्वालामुखी मित्रांनो बॅरन द्वीपवर सापडते. जिवंत ज्वालामुखी कुठे सापडते, जिवंत ज्वालामुखी कुठे सापडते बॅरन द्वीपवर सापडते मित्रांनो. आणि मृत ज्वालामुखी नारकोंडम द्वीपवर सापडते. मृत ज्वालामुखी कुठे सापडते मित्रांनो नारकोंडम द्वीपवर सापडते. मृत ज्वालामुखी कुठे सापडते मित्रांनो नारकोंडम द्वीपवर सापडते. आय होप इथपर्यंत तुमचं समजलं. अंदमान निकोबार बेटाच्या समूहामध्ये आहेत. खालीलपैकी कोणतं शहर कोणतं शहर किनारपट्टीवर नाही, किनारपट्टीवर नाही. मुंबई, कोलकाता, चेन्नई आणि विशाखापट्टणम. तर आपल्याला माहिती आहे मित्रांनो कोलकाता हे शहर किनारपट्टीवर नाही, तर किनाऱ्यापासून थोडंसं मध्ये आहे, हुगळी नदीच्या काठावर आहे, हुगळी नदीच्या काठावर आहे. तर कोलकाता हे शहर थोडंसं मध्ये आहे, हुगळी नदीच्या काठावर आहे. ठीक आहे, हुगळी नदीच्या काठावर आहे. तुम्हाला जर खरंच कोलकाता बघायचं असेल तर हुगळी नदीच्या काठावर तर बघू शकतात आपण. बघा जसे की आपण इथं आलो, आपण वर्ल्ड मॅप काढू मित्रांनो. महाराष्ट्र मॅप झाला, वर्ल्ड मॅप काढू मित्रांनो आपण. ठीक आहे, वर्ल्ड मॅप काढू, वर्ल्ड मॅप करू मित्रांनो. हे आमचं नाशिक शहर जे बाय डिफॉल्ट येतं, हे नाशिक शहर जे बाय डिफॉल्ट येतं मित्रांनो. बघा त्याच्यानंतर इम्पॉर्टन्स काय आहे. आता बघा हे आपला भारत दिसतोय, आपला भारत, हा आपला भारत दिसतोय मित्रांनो. ठीक आहे, आय होप इथपर्यंत समजलं. हा आपला भारत. आणि भारतापासून जर तुम्ही कोलकात्यात गेलात, कोलकात्यामध्ये गेलात तर कोलकाता हे जे शहर आहे थोडंसं मध्ये सापडेल मित्रांनो. बघा थोडंसं परत लहान करतो, दिसत असेल. हे कोलकाता जे शहर आहे ते मध्ये आहे मित्रांनो. कोलकाता शहर मध्ये आहे मित्रांनो. इथं आहे कोलकाता शहर, किनारपट्टी इथं आहे. ठीक आहे, किनारपट्टी इथं आहे. सो कोलकाता हे शहर मध्ये आहे मित्रांनो. खऱ्या अर्थाने काय कोलकाता शहर मध्ये आहे, लक्षात येत असेल. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन बघा काय म्हटलंय. सांबर सरोवर कोणत्या राज्यात आहे. सांबर सरोवर कशामध्ये मित्रांनो राजस्थान मध्ये आहे, बरोबर आहे. सांबर सरोवर कोणत्या राज्यामध्ये मित्रांनो राजस्थान मध्ये. आणि मीठ उत्पादनामध्ये सांबर सरोवराचं मोठं योगदान आहे. राजस्थान पण मीठ उत्पादनामध्ये अग्रेसर आहे मित्रांनो. ठीक आहे, राजस्थान पण आपल्याला वाटतं की राजस्थान हा समुद्र किनाऱ्याने लागलेला, मग राजस्थानचा मीठ उत्पादनाचा काही संबंध नसेल, तर असं नाही मित्रांनो. आज जिथं राजस्थान आहे तिथं पूर्वीच्या काही लवंग सागर नावाचा एक सागर होता आणि मोठ्या प्रमाणात मीठ तुम्हाला सांबर सरोवरामध्ये सापडतं. भारतातील सर्वात मोठी उपनदी कोणती, तर भारतातली गंगेची जी उपनदी आहे जी भारतात उगम पावते आणि भारतातच मिळते, यमुना ही सर्वात मोठी उपनदी आहे मित्रांनो. यमुना ही सर्वात मोठी काय आहे उपनदी आहे. आय होप इथपर्यंत समजलं मित्रांनो. चला पुढचा क्वेश्चन सॉल्व्ह करू. पुढचा क्वेश्चन सॉल्व्ह करू मित्रांनो. काय म्हटलं बघा, उत्तर व दक्षिण भारताचे विभाजन करणारा महत्वाचा घटक कोणता. उत्तर भारत आणि दक्षिण भारत, बरोबर आहे. ही भारत माता
उत्तर भारत आणि दक्षिण भारताचं दक्षिण भारताचं विभाजन करण्याचा महत्वाचा वाटा एका पर्वत रांगेचा आहे मित्रांनो. तो पर्वत आहे विंध्य पर्वत. विंध्य पर्वताच्या खाली दक्षिण भारत, विंध्य पर्वताच्या वरती उत्तर भारत असं मानलं जातं. भौगोलिकरित्या महाराष्ट्र विंध्य पर्वताच्या खाली आहे, कारण की विंध्य पर्वत महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातच्या सीमेवर आहे. तर मग विंध्य पर्वतच्या खाली महाराष्ट्र आहे. खऱ्या अर्थाने महाराष्ट्र दक्षिण भारताचा पाठ आला पाहिजे. मात्र महाराष्ट्राचं राहणीमान, महाराष्ट्राची बोलचाल, महाराष्ट्राची संस्कृती उत्तर भारताला जास्त मिळते दॅन दक्षिण भारताला तेवढी मिळत नाही. तर उत्तर भारत आणि दक्षिण भारताचं विभाजन करणारा घटक कोणता सापडेल मित्रांनो? कोणता घटक सापडेल? विंध्य पर्वत सापडेल. सो कालच्या टेस्टची ही क्वेश्चन आपण डिस्कस केली. आजची पण टेस्ट द्या. काही डाऊट, काही शंका असतील तर मला कॉल करा, कमेंट करा मित्रांनो. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू फॉर प्रवीण अकॅडमी.